कुठल्याही कुणाच्याही जीवनामध्ये लहान असो वयस्कर असो एक आत्मीय बलाची क्षमता असते। आत्मीय बलाची क्षमता आपल्याला टिकवता आली पाहिजे। शरीराचं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा बसता अंतर्मुख होऊन आपल्याला विचार करायची वेळ ती काय येते, आपलं वय वाढतंय रोज। आपण प्रत्येक गोष्ट काय म्हणतो अध्यात्माला असं म्हणतो आणि त्याला काय हे मी केलंय, हे काय पुन्हा करायचंय, एकादशी आलेली पुन्हा काय करायचं, मी हे वाचलंय ग्रंथ वाचलाय पुन्हा काय वाचायचं। अरे आपण जरी तो ग्रंथ वाचला असला आणि तो जरी तुझ्यासमोर पुन्हा असला तरी तुझं वय त्यावेळेला ते होतं, आज ते नाहीये, तो दिवस गेला, आजचा दिवस नवीन आहे। आपण असं म्हणतो का काल मी श्वास घेतला सर आज मला श्वास घ्यायची गरज नाही। या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल तर मग हे आपल्याला ग्रंथ पण वाचायला थांबलं पाहिजे, चिंतन पण थांबवलं पाहिजे। जोपर्यंत मानवी गरजा सुरू आहेत तोपर्यंत हे आत्मीय बल टिकवणं हे आपल्या हातात आहे। आणि आत्मीय बल हे चिंतनामुळेच टिकते। त्याच्याकडे पुरेसं आत्मीय बल असतं, त्याच्याकडे सहजासहजी मनोबल प्राप्त होतं। विचारांची आक्रमण झाली अनेक तरी आपलं मन सहजासहजी म्हणजे अढळ डिस्टर्ब होत, त्याला आपण काय म्हणतो निश्चय म्हणतो। पण या निश्चयाची जी गोष्ट आहे ती काय बाहेर विकत आणता येत नाही, ती जर टिकवायची असेल कायमस्वरूपी रोज नवीन आव्हान आहे लक्षात घ्या, रोज। आणि रोज जेव्हा नवीन आव्हानं असतात ना त्यावेळेला आपल्याला उत्साह आला पाहिजे, अरे वा चॅलेंज, आयुष्य हे चॅलेंज बनलं पाहिजे, त्या चॅलेंज मध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे। संकटाला डावलून चालत नाही, आत्मीय बल असेल ना तर संयम शक्ती वाढते, राग लगेच येतो त्या लोकांना। ज्या लोकांना लगेच राग येतो ते लक्षात ठेवा, स्लिम असतील जाड असतील कितीही गोरे असतील काय त्याचा काही संबंधच नाही। जे लोक लगेच रिॲक्ट होतात ना विनाकारण की समजायचं आत्मीय बल कमकुवत आहे। संसारामध्ये हेच महत्वाचं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडणाऱ्या घटना आपल्या मनासारख्या होतीलच याची खात्री नाही। प्रत्येकाला वाटतं की ह्यानं आपल्यासारखं वागावं, अरे आपण तरी आपल्या मनासारखं वागतो का? अगदी नियमितपणे सकाळी 7 वाजता टेबलवर चहा असतो का? हे का नाही घडत? हे घडत नाही यासाठी आहे की दक्षिणायन आणि उत्तरायण रोजचा दिवस उगवता वेगळा असतो, तुझी वेळ वेगळी असते। तर आपल्याला आत्मविश्वास मिळवायचा असेल तर आपल्याला आत्मीय बल असायला हवाय। आत्मीय बल किंवा आत्मविश्वास लवकर नष्ट कशामुळे होतो? रिॲक्ट झाल्यामुळे। लगेच माणूस रागवतो, बाउन्स। विचार करण्याची शक्ती जेव्हा समाप्त होते ना तेव्हा माणसाला लगेच राग येतो। सगळं हवंय, कशाला हवंय? आपण हवा कधी साठवून ठेवतो का? आपली क्षमता आहे का? आपण 12 तास काम करतो, 18 तास काम करतो का? काम संपल्यानंतर त्यातनं अलिप्त होतो का? तुम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे लगेच। ही केव्हा त्याला साध्य होते ज्या वेळेला तुमचं आत्मीय बल अबाधित असतं, सतत चिटकून नाही राहायचं काही कुठल्या गोष्टी। मग ताण वाढायचं कारण हेच आहे। संध्याकाळच्या 8 वाजता हिशोब संपला तो विषय संपला, उद्या सकाळी विसर्जन, गणपतीची पूजा केली ना झालं, पूजा दुर्वा विसर्जन झालं, उद्या सकाळी नकारात्मक विचारांचं विसर्जन करायला शिका। राग हा छोटा मुलगा आहे म्हणून येतो किंवा मोठा वयस्कर असं काही नाही। मी सिनियर आहे म्हणून माझ्याकडे आत्मशक्ती जास्त आहे असं नाहीये। आपल्या हाताने आपली आत्मशक्ती आपण नष्ट करत असतो का? आपण कबूल करायला शिकलं पाहिजे। इथं पुन्हा कन्फेशन, हे कुणाला दुसऱ्या नाही आपल्याला तरी कबूल करता आलं पाहिजे आपण स्वतः की हे बरोबर नाही आपण नाही। तर हे आत्मीय बल आपल्याला जर टिकवायचं असेल तर विचारांची सांगड घालता आली पाहिजे, नाहीतर मग आपल्याला हे चिंतन करता आलं पाहिजे। ह्या चिंतनामधून
हे चिंतन शक्तिशाली आहे की जे दिसत नाहीये ते आपण वापरू. हे आव्हान आहे. काय करतो आपण? आवाहन करतो. हा जसा धनाचा संचय असतो तसा पुण्याचा संचय सुद्धा आपल्याला उपयोगी पडतो. तर पुण्याचा संचय करण्यासाठीच आपल्याला काय करायचंय? चिंतन करायचं.